अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, या आमच्या नवीन माहितीमध्ये मी आपले खूप खूप मनापासून स्वागत करते. हे बघा मित्रांनो, आपला आजचा विषय काय आहे हे बघा. इतरांच्या ह्या वस्तू कधीही वापरू नका मित्रांनो. आपण जर ह्या वस्तू वापरल्या तर आपले मोठे नुकसान होऊ शकते मित्रांनो. यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. आपण सहजपणे वापरतो. हे बघा, इतरांच्या आपल्याला एखादी वस्तू आवडली, आपले कोणी नातेवाईक असू शकतात किंवा आपले नातलग असू शकतात, ते आपल्याजवळ आले की आपण इतरांची गोष्ट, एखादी वस्तू आपल्याला आवडली की आपण सहजपणे घेऊन टाकतो मित्रांनो. आपल्याला आवडते, आपण म्हणतो दे मला. पण आपण असं कधीही करायला नको. इतरांच्या कोणत्या ह्या वस्तू आहे कधीही वापरू नका मित्रांनो. यामुळे आपल्याला गरिबी येऊ शकते. यामुळे आपल्यामध्ये हे बघा, नकारात्मकता विचार, जे लोकांचे नकारात्मकता विचार असतात ते आपल्यामध्ये येऊ शकतात मित्रांनो. आणि आपल्याला ह्या वस्तू गरिबीचे कारण बनवू शकतात. त्यामुळे इतरांच्या अनेकदा आपले मोठे पूर्वजन सांगत असतात बघा, इतरांच्या ह्या वस्तू कधीही वापरू नका. असे आपण जर केले तर आपण कधीही इतरांच्या ह्या वस्तू उधार घेऊन कधीही वापरू नका मित्रांनो. आपण जर वापरले तर वास्तुशास्त्र काही गोष्टी इतरांच्या काही गोष्टी आहे मित्रांनो, त्या आपण वापरल्या तर जीवनामध्ये नकारात्मकता ऊर्जा संचार करू शकते. नकारात्मकता विचार आपल्यावरती येऊ शकतात. नकारात्मकता वातावरण आपल्या घरामध्ये होऊ शकतात. बघा, आपल्याला हे बघा, आपण म्हणतो ना, चला तर मग जाणून घेऊया ह्या कोणत्या आहे ह्या वस्तू, ज्या आपण इतरांच्या ह्या वस्तू कधीही वापरू नका मित्रांनो. हे बघा, पहिली जी वस्तू आहे हातरुमाल. वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्यांचा हातरुमाल कधीही वापरू नका मित्रांनो. हे बघा, हे दुसऱ्यांचे हातरुमाल जर वापरले आहे हे खूप खूप अशुभ आहे मित्रांनो. यामुळे घरात वादावाद होऊ शकतात घरामध्ये. आपल्या जे व्यक्ती जे दुसऱ्यांचे हातरुमाल वापरणार आहेत त्यांच्यामध्ये निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह ऊर्जा संचार करू शकते मित्रांनो. हे बघा, त्यामुळे कधीही दुसऱ्यांची वस्तू म्हणजे हातरुमाल कधीही वापरू नका मित्रांनो. हे बघा, आणि वास्तुशास्त्रानुसार घड्याळीचा संबंध खूप सकारात्मकता आणि नकारात्मकता ऊर्जाशी साठलेला आहे बघा मित्रांनो. जोडलेल्या दिसतात मनगटावर दुसऱ्यांचे घड्याळ आपल्या मनगटावर, कारण की दुसऱ्यांच्या मनगटावरले वापरलेले घड्याळ आपण स्वतःच्या मनगटावर कधीही वापरू नये मित्रांनो. हे खूप खूप फार अशुभ आहे बघा मित्रांनो. फार म्हणजे फार अशुभ आहे. असे केल्याने आपण जर असे केल्याने आपल्या आयुष्यावर वाईट वेळ येऊ शकते मित्रांनो. हे बघा, वाईट विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात. वाईट वेळ सुद्धा येऊ शकते. आणि दुसरी जी वस्तू आहे अंगठी मित्रांनो. हे बघा, आपण सहजपणे एखाद्याची नातेवाईक जर आपल्या घरी आली, तिची अंगठी जर एखादी स्त्री असो किंवा एखादा पुरुष असो जर आपल्याला आवडली तर खूप छान आहे ही अंगठी, तर आपण लगेच घेऊन टाकतो मित्रांनो. असे कधीही करायला नको. बघा, एखाद्याची अंगठी जर आहे ती आपल्याला आवडली, आपण कधीही कोणाची अंगठी घ्यायची नाही मित्रांनो. हे बघा, वास्तुशास्त्र दुसऱ्या व्यक्तींच्या अंगठ्या उधार घेणे आणि परिधान करणे हे खूप खूप अशुभ म्हणतात मित्रांनो. हे बघा, खूप अशुभ आहे. असे केल्याने व्यक्तीच्या आरोग्यावर व जीवनावर आर्थिक अडचणी येऊ शकतात. नकारात्मकता विचार सुद्धा येऊ शकतात मित्रांनो. हे बघा, नकारात्मकता प्रभाव त्यांच्यावर पडू शकतात. आपण कधीही कोणाची अंगठी घ्यायची नाही, कधीही कोणाची घड्याळ सुद्धा घ्यायची नाही, कारण की कोणाची घड्याळ जर घेतली ती मनगटावरती असते. हे बघा मित्रांनो, आणि त्यांची मनगटावरती घड्याळ जर आपण घातली तर आपलेही विचार नकारात्मकता विचार आपले होऊ शकतात बघा मित्रांनो. म्हणून कधीही कुणाची घड्याळ घालायची नाही, कधीही कुणाचा हातरुमाल घालायचं नाही मित्रांनो. हे बघा, हातरुमाल जर कोणाचा जर आपण घेतला तर ते काय करतात, हे बघा, हातरुमालमध्ये तोंड पुसतात, सगळा काही चेहरा पुसतात, त्यांचे मळ जे असतं त्यांच्या
याच्यामध्ये रुमालमध्ये संचार करतो मित्रांनो. आणि तेच रुमाल जर आपण वापरले तर त्यांचे पूर्ण विचार आपल्या अंगामध्ये संचार होतात बघा मित्रांनो. आणि त्यांचे विचार जे विपरीत परिणाम, जे अशुभ परिणाम, अशुभ विचार जे आहे त्यांचे ते पूर्ण आपल्या अंगामध्ये संचारतात मित्रांनो. दुसऱ्यांच्या या वस्तू कधीही वापरू नका बघा. आणि दुसरी जी आहे मित्रांनो, हे बघा, वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाचे पेन वापरू नका मित्रांनो. दुसऱ्या व्यक्तींचे पेन आपल्याजवळ ठेवू पण नाही. आणि आपण करतो हे बघा, आपले जर काही काम नडलेले असेल तर पेन पाहिजे, आपण 2 मिनटं पेन द्यावं आपण असं बोलतो आणि आपले काम पुढे ढकलतो मित्रांनो. त्यामुळे आपण कधीही कोणाचे पेनसुद्धा घ्यायचे नाही आहे आणि पेनसुद्धा वापरायचे नाही. आपण जर हे पेन वापरले तर आपल्या करिअरमध्ये आपले अशुभ परिणाम दिसून येतील मित्रांनो. आपले करिअर पुढे जाण्याच्या ऐवजी मागे येऊ लागतील. त्यामुळे खूप अशुभ आहे. त्यामुळे आपण आर्थिक नुकसानसुद्धा आपली होऊ शकते मित्रांनो. त्यामुळे आपण कधीही कोणाची पेनसुद्धा वापरू नये मित्रांनो. आणि दुसरी जी वस्तू आहे बघा मित्रांनो, आपले कपडे. वास्तुशास्त्रानुसार आपण जर कधीही दुसऱ्यांचे कपडे समजा घातले किंवा त्यांचे कपडे जर घेतले तर त्यांचे नकारात्मकता ऊर्जा आपल्या अंगात प्रवेश करते. त्यांचे नकारात्मकता परिणाम आहे ते सुद्धा आपल्या अंगात प्रवेश करते. आपल्या आयुष्यावर, आपल्या जीवनावर अनेक प्रकारच्या अडचणी येऊ लागतात. अनेक वादावाद, अनेक लोकांचे जे विचार आहे मित्रांनो, ज्या लोकांचे आपण कपडे घातलेले आहेत त्यांचे विचार आपल्या अंगामध्ये संचार करतात मित्रांनो. हे बघा. आणि आपल्यावरती जर वेळ आहेच मित्रांनो, जर दुसऱ्यांचे कपडे घालण्याची वेळ जर आपल्यावरती आहेच तर आपण ते दुसऱ्यांचे कपडे आपण आधी स्वच्छ पाण्यामध्ये भिजून 2-3 वेळा त्याला धुवून टाका मित्रांनो. आणि तेव्हाच दुसऱ्यांचे कपडे घाला. आणि आपण जर असं जर केलं, दुसऱ्यांचे कपडे जर आपण घातले तर त्यांचे नकारात्मकता विचार, त्यांचे अशुभ परिणाम आपल्यावरती येतील बघा मित्रांनो. त्यांच्यावरती जे आर्थिक संकट असतात ते सुद्धा आपल्यावरती येऊ शकतात. म्हणून आपण श्रीमंत असून आपण गरीब होऊ शकतो. म्हणून लोकांच्या ह्या वस्तू, कपडे तर कधीच घालू नका. लोकांच्या अंगठ्या आहेत त्या सुद्धा घालू नका मित्रांनो. लोकांनी वापरलेले हातरुमाल ते सुद्धा आपण वापरायचे नाही. लोकांनी वापरलेले घड्याळ ते सुद्धा आपण वापरायचे नाही मित्रांनो. ह्या 5 गोष्टी ज्या आहेत कधीही लोकांच्या वापरू नाही. वापरलेल्या वस्तू आपण कधीही वापरू नका मित्रांनो. आणि ही छोटीशी माहिती मित्रांनो तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच नवीन विषयासोबत आणि नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.